नमस्कार. केदार शिखर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्यावरती भगवंताची विशेष कृपा आहे म्हणून आपण या व्हिडिओला क्लिक केलेला आहे. आपल्याला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला खूप सारं ज्ञान या व्हिडिओमधून मिळणार आहे. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आज आपण ऐकणार आहोत BGM 046 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य पुस्तक वाचन भाग क्रमांक 46. मागच्या 45व्या भागामध्ये आपण भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकापर्यंत पूर्ण केलेलं होतं. आता आपल्याला या 46व्या भागामध्ये 13व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे. या उपक्रमासाठी आपण हे पुस्तक वापरत आहोत जे आता आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे. श्रीमद भगवद्गीता तत्वविवेचनी हिंदी टीकेचा मराठी अनुवाद हे गीता प्रेस गोरखपूरचं पुस्तक आपण वापरत आहोत. आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष पुस्तक वाचन आरंभ करण्यापूर्वी परमेश्वराचं ध्यान करूयात आणि मग 13व्या श्लोकापासून आरंभ करूयात. चला तर परमेश्वराचं ध्यान करूयात. ओम श्री परमात्मने नमः. त्वमेव माता च पिता त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता अध्याय क्रमांक 7 ज्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आणि आपल्या पुस्तकाचा पान क्रमांक आहे 388. आपल्याला 13व्या श्लोकापासून आरंभ करायचा आहे. 13व्या श्लोकाचा संबंध आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा वाचूयात. भगवंतांनी असे दाखवले आहे की संपूर्ण जगत माझेच स्वरूप आहे व माझ्याकडून व्याप्त आहे. जेथे अशी जिज्ञासा वाटते की अशा प्रकारे भगवंत सर्वत्र परिपूर्ण आणि अत्यंत जवळ असूनही लोक भगवंतांना का ओळखत नाहीत यावर भगवंत स्वतः 13व्या श्लोकामध्ये म्हणतात. 13वा श्लोक. त्रिभिर्गुणमयैर्भावैः रेभिः सर्वमिदं जगत् मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययम्. अर्थ बघूयात. 13व्या श्लोकाचा अर्थ. गुणांचे कार्य असणाऱ्या सात्विक राजस आणि तामस या तिन्ही प्रकारच्या पदार्थांनी हे सारे जग प्राणी समुदाय मोहित झाले आहे. त्यामुळे या तिन्ही गुणांच्या पलीकडे असणाऱ्या अविनाशी अशा मला ते ओळखत नाही असा या 13व्या श्लोकाचा अर्थ आहे. प्रश्न उत्तर आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. गुणांचे कार्यरूप असलेल्या या तिन्ही प्रकारच्या भावांमुळे हे सर्व जग मोहित होत आहे याचा भावार्थ काय आहे? उत्तर. मागील श्लोकात ज्या भावाचे वर्णन केलेले आहे त्याच विविध भावांनी जगत मोहित होते असे येथे सांगितले आहे. त्रिभिही व गुणमयही या विशेषणांनी असेच दाखवले आहे की ते सर्व भाव किंवा पदार्थ तिन्ही गुणांच्या अनुसार 3 भागांमध्ये विभक्त आहेत आणि ते गुणांचेच विकार होत. जगत या शब्दाने सर्व सजीव प्राण्यांचा बोध केलेला आहे कारण निर्जीव पदार्थ मोहित होतात असे म्हणता येत नाही. म्हणून जगातील सर्व देहाभिमानी प्राणी इतकेच काय मनुष्य सुद्धा आपापले स्वभाव प्रकृती व विचार यांच्या अनुसार अनित्य व दुःखपूर्ण अशा या त्रिगुणमय भावांनाच नित्य आणि सुखाचे कारण समजतो. त्यांची काल्पनिक रमणीयता व सुखदायकतेचे फक्त वरवर दिसणारे आकर्षण यांच्यामध्ये जीवनाचे परमध्येय विसरतो. माझे गुण प्रभाव तत्व स्वरूप आणि रहस्य यांचे चिंतन व ज्ञान यांना विन्मुख होतो. विपरीत भावना आणि अनादर करून माझ्याविषयी अश्रद्धा दाखवतो. तिन्ही गुणांच्या विकारांमध्ये बरबटल्यामुळे ज्याची विवेकदृष्टी इतकी स्थूल झालेली आहे की ते विषयांचा संग्रह करण्याशिवाय आणि ते भोगण्याशिवाय जीवाचे अन्य काही कर्तव्य किंवा लक्ष समजतच नाहीत. पुढचा प्रश्न. तिन्ही गुणांच्या पलीकडे असलेल्या व अविनाशी अशा मला लोक जाणत नाहीत या म्हणण्याचा भावार्थ काय? उत्तर. विषयांनी मोहित झालेल्या मनुष्यांची विवेकबुद्धी तिन्ही गुणांच्या विनाशशील राज्यापुढे जातच नाही म्हणून ते या सर्वांच्या पूर्णपणे पलीकडे असलेल्या अविनाशी अशा मला जाणू शकत नाहीत असे भगवंतांनी या म्हणण्याच्या द्वारे दाखवले आहे. 15व्या अध्यायातील 18व्या श्लोकामध्ये सुद्धा भगवंत स्वतःला क्षर पुरुषापेक्षा पूर्णपणे अतीत असे म्हटले आहे. तेथे क्षर या पुरुषाच्या नावाने ज्या तत्वाचे वर्णन आहे त्यालाच या प्रकरणामध्ये अपरा प्रकृती आणि त्रिगुणमय भाव असे म्हटले आहे. तेथे ज्याला अक्षर पुरुष असे म्हटले आहे त्याच तत्वाला येथे पराप्रकृती व मोहित होणारा प्राणी समुदाय असे म्हटले आहे. तेथे ज्याला पुरुषोत्तम असे म्हटले आहे त्यालाच येथे माम या पदाने सूचित केलेले आहे. अशा प्रकारे भगवंताला पुरुषोत्तम म्हणून न जाणणे म्हणजेच गुणाकडून अतीत असणारे व अविनाशी असे भगवत तत्व न जाणणे होय. आणि पुढे येतो 14व्या श्लोकाचा संबंध आपण आता वाचूयात. सर्व जग त्रिगुणमय भावांनी मोहित आहे असे भगवंतांनी सांगितले. हे ऐकून अर्जुनाला वाटले की यातून सुटण्याचा काही उपाय आहे की नाही
अंतर्यामी दयामय भगवंतांनी हे जाणून आता आपली माया दुस्तर आहे असे सांगत त्यातून तरण्याचा उपाय स्वतः भगवंत 14व्या श्लोकामध्ये सुचवत आहेत. आता आपण 14वा श्लोक वाचूयात. दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेताम तरन्ति ते. अर्थ बघूयात. कारण ही अलौकिक अर्थात अति अद्भुत त्रिगुणात्मक माझी माया पार होण्यास फार कठीण आहे, परंतु जे केवळ मलाच निरंतर भजतात ते या मायेला ओलांडून जातात, म्हणजे संसार तरून जातात. प्रश्न उत्तर बघूयात. 14व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न पान क्रमांक आहे, पुस्तकाचं पान क्रमांक आहे 390. पहिला प्रश्न, माया या शब्दाबरोबर एषा, दैवी, गुणमयी आणि दुरत्यया ही विशेषणे वापरण्याचा आणि तिला मम किंवा माझी असे म्हणण्याचा काय आशय आहे? उत्तर, एषा हे पद प्रत्यक्ष वस्तूचा निर्देश करते आणि प्रकृती कार्यरूपानेच प्रत्यक्ष आहे. यावरून ज्या प्रकृतीला मागील श्लोकात त्रिगुणमय भावांच्या स्वरूपात कार्यरूप आहे असे वर्णन केले आहे तिलाच येथे माया या नावाने संबोधिले आहे असे समजावे. गुण व गुणांचे कार्यरूप असणारा हा सारा जड दृश्य प्रपंच या मायेमध्येच आहे, म्हणून तिला गुणमयी असे म्हटले आहे. ही माया जादूगारांच्या किंवा दानवांच्या मायेप्रमाणे सामान्य नाही, ही भगवंताची आपली अनन्यसाधारण अशी अत्यंत विचित्र शक्ती होय, म्हणून हिला दैवी असे म्हटले आहे. आणि शेवटी भगवंतांनी या दैवी मायेला माझी मम असे म्हणून व ती दुरत्यया असल्याचे सांगून असे सुचवले आहे की मी हिचा स्वामी आहे. मला शरण आल्याविना मनुष्य या मायेतून सहजपणे पार पडू शकत नाही, म्हणून ही अत्यंत दुस्तर होय. पुढचा प्रश्न, जे फक्त मलाच निरंतर भजतात असे म्हणण्याचा भावार्थ काय? दर्शक हो, आपल्यातले अनेक दर्शक जे आहेत ते हे भाग ऐकून म्हणजे त्यांनी पुस्तक विकत आणलेलं सुद्धा नाहीये, पण मी स्क्रीनवर हे सगळं दाखवतोय. मी जे वाचतोय ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय, त्यामुळे ह्या प्रत्येक भागाच्या ते दर्शक नोट्स काढतात. अनेकदा एक एक भाग किमान 3-4 वेळेला ऐकून त्याच्या नोट्स काढतात आणि आपल्या ह्या प्रत्येक व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये ते नोट्स लिहितात. म्हणजे त्यांच्या नोट्समधले काही महत्त्वाचे मुद्दे त्या कॉमेंट्समध्ये व्हिडिओच्या लिहितात. इतक्या सुंदर पद्धतीने लोक या उपक्रमाचा फायदा घेत आहेत किंवा लाभ उठवत आहेत. आपणही हे करता आहात, म्हणून आपले अभिनंदन करायला पाहिजे. आता या प्रश्नाच्या उत्तराकडे आपण जाऊयात. जे मानव एकमात्र भगवंतालाच आपला परम आश्रय, परमगती, परमप्रिय आणि परमप्राप्य असे मानतात आणि सर्व काही भगवंताचे किंवा भगवंतासाठीच आहे असे समजून जे शरीर, स्त्री, पुत्र, धन, गृह, कीर्ती इत्यादींबद्दल ममत्व आणि आसक्ती यांचा त्याग करून त्या सर्वांना भगवंताच्याच पूजेची सामग्री मानून व भगवंताने रचलेल्या विधानामध्ये नेहमी संतुष्ट राहून भगवंताच्या आज्ञेचे पालन करण्यामध्ये जे तत्पर असतात आणि भगवंतांचे स्मरणपरायण होऊन जे स्वतःला सर्व प्रकारांनी निरंतरपणे भगवंतामध्येच लावून ठेवतात, तेच मानव भगवंताचे निरंतर भजन करणारे आहेत असे समजले जाते. याचेच नाव अनन्य शरणागती होय. अशा प्रकारचा शरणागत भक्त मायेतून तरून जातो. 14व्या श्लोकावरचा तिसरा आणि शेवटचा प्रश्न, मायेतून तरून जातो असे कशास म्हणतात? उत्तर, कार्य व कारणरूपी अपरा प्रकृतीचेच नाव माया होय. मायेचा पती अशा परमेश्वराला शरण जाऊन त्याच्या कृपेने या मायेचे रहस्य पूर्णपणे जाणून तिचा संबंध पूर्णपणे सुटणे व मायातीत अशा परमेश्वराला प्राप्त करून घेणे म्हणजेच मायेतून तरून जाणे होय. पुढे येतो 15व्या श्लोकाचा संबंध. भगवंतांनी मायेची दुस्तरता दाखवून आपले भजन करणे म्हणजेच त्यातून तरण्याचा उपाय होय असे सांगितले. यावर असा प्रश्न निर्माण होते की जर असे आहे तर सर्व लोक भगवंतांचे भजन का करीत नाहीत? यावर भगवंत 15व्या श्लोकामध्ये म्हणतात. 15वा श्लोक वाचूयात. नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाः मायया पवृत ज्ञाना आसुरं भावमाश्रिताः. अर्थ बघूयात 15व्या श्लोकाचा. मायेने ज्यांचे ज्ञान हिरावून घेतले आहे असे आसुरी स्वभावाचे मनुष्यात नीच असणारे दुष्ट कर्मे करणारे मूर्ख लोक मला भजत नाहीत. 15व्या श्लोकावरचे प्रश्न उत्तर बघूयात. 15व्या श्लोकाला एकच प्रश्न आहे. या श्लोकाचे स्पष्टीकरण करा. उत्तर, भगवंत म्हणतात जे जन्मजन्मांतरामध्ये पापे करीत आले आहेत आणि या जन्मातही जे जाणून बुजून पाप प्रवृत्त आहेत असे दुष्कृती म्हणजे पाप करणारे लोक होत. प्रकृती म्हणजे काय आहे, पुरुष काय आहे, भगवंत काय आहे, भगवंतांबरोबर जीवाचा आणि जीवाबरोबर भगवंतांचा काय संबंध आहे, या गोष्टी त्यांनी जाणणे तर दूरच राहिले. ते हेही जाणत नाहीत किंवा जाणून घेऊ इच्छित नाहीत की मनुष्य जन्माचा उद्देश भगवत प्राप्ती हा आहे.
भजन हेच मनुष्याचे मुख्य कर्तव्य आहे. असे विवेकहीन मूढ पुरुष की ज्यांचे विचार आणि कर्मे हे नीच आहेत, विषयासक्ती, प्रमाद व आळस यांचा जोर असल्यामुळे जे फक्त विषयांमध्ये जीवन गमावत आहेत आणि तेच मिळवण्यासाठी जे निरंतर निंद्य व नीच कर्मे करीत असतात, ते नराधम होत. आणि मायेने ज्यांचे ज्ञान हरपले आहे, विपरीत भावना आणि अश्रद्धा यांच्या जोरामुळे ज्यांचा विवेक नष्टभ्रष्ट झाला आहे व म्हणून जे वेद, शास्त्र, गुरु परंपरेचा सदुपदेश, ईश्वर, कर्मफल व पुनर्जन्म या गोष्टींवर विश्वास करीत नाहीत, मिथ्या कुतर्क व नास्तिकवादामध्ये गुरफटून दुसऱ्यांचे अनिष्ट करतात, असे ते अज्ञानी जन आणि या सर्व दुर्गुणांच्या बरोबर जे दंभ, दर्प, अभिमान, कठोरता, काम, क्रोध, लोभ, मोह इत्यादी आसुर भावांचा आश्रय घेऊन राहिले आहेत, असे आसुरी प्रकृतीचे मूढ लोक मला कधीही भजत नाहीत. आणि पुढे येतो 16व्या श्लोकाचा संबंध. पूर्वीच्या श्लोकात भगवंतांनी असे सांगितले आहे की पापात्मा असणारे आसुरी प्रकृतीचे मूढ लोक माझे भजन करत नाहीत. मग कोणते लोक त्यांचे भजन करतात किंवा या जिज्ञासेवर भगवंत म्हणतात. आता 16वा श्लोक आपण वाचूयात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. अर्थ बघूयात 16व्या श्लोकाचा. हे भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ अर्जुना, उत्तम कर्मे करणारे, अर्थार्थी, आर्त, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. पुन्हा एकदा वाचतो. 4 प्रकार, भक्तांचे 4 प्रकार, अर्थार्थी, आर्थ, जिज्ञासू आणि ज्ञानी असे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. पहिला प्रश्न 16व्या श्लोकावरचा. सुकृतिनः या पदाचा काय अर्थ आहे आणि हे कुणाचे विशेषण आहे? उत्तर, जन्मजन्मांतरामध्ये शुभकर्मे करता करता स्वभावात सुधारणा होऊन जे शुभकर्मशील बनले आहेत, तसेच पूर्वसंस्काराच्या जोरावर किंवा महापुरुषांच्या संगतीच्या प्रभावामुळे जे या जन्मीही भगवत आज्ञेनुसार शुभकर्मेच करतात, त्या शुभकर्म करणाऱ्यांना सुकृती असे म्हणतात. शुभकर्मांमुळे भगवंतांचा प्रभाव आणि महत्त्व यांचे ज्ञान होऊन भगवंताबद्दलचा विश्वास वाढतो आणि विश्वास वाढू लागल्यावर भजन होते. सुकृतिनः या विशेषणाचा संबंध 4ही प्रकारच्या भक्तांशी आहे. म्हणजे भगवंताला विश्वासाने भजणारे सर्व भक्त सुकृती असतात, मग ते कोणत्याही हेतूने त्याला भजोत, असे या पदावरून सूचित होते. पुढचा प्रश्न, अर्थार्थी या भक्ताची लक्षणे काय आहेत? उत्तर, ज्याच्या मनात स्त्री, पुत्र, धन, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा आणि स्वर्गसुख इत्यादी या लोकीच्या व परलोकीच्या भोगांपैकी एकाची किंवा अनेकांची कामना आहे, परंतु या कामनापूर्तीसाठी जो फक्त भगवंतावरच अवलंबून असतो आणि त्यासाठी जो श्रद्धेनेच विश्वासाने भगवंताचे भजन करतो, तो अर्थार्थी भक्त होय. सुग्रीव, बिभीषण इत्यादी अर्थार्थी मानले जातात. यामध्ये मुख्यतः ध्रुवाचे नाव घेतले जाते. स्वयंभुव मनुचा पुत्र उत्तानपाद याला सुनीती व सुरुची नामक 2 राण्या होत्या. सुनीतीपासून ध्रुवाचा व सुरुचीपासून उत्तमाचा जन्म झाला. राजा उत्तानपदाचे सुरुचीवर फार प्रेम होते. एके दिवशी बालक ध्रुव वडिलांच्या मांडीवर बसू लागला, तेव्हा सुरुचीने त्याचा तिरस्कार करून त्याला राजाच्या मांडीवरून उतरवले आणि ती म्हणाली, तू अभागी आहेस, कारण तुझा जन्म सुनीतीच्या गर्भातून झाला आहे. राजसिंहासनावर बसायचे होते तर माझ्या गर्भातून जन्म घेतला असतास. जा, श्रीहरीची आराधना कर, तेव्हाच तुझे मनोरथ यशस्वी होईल. सावत्र आईच्या या निर्वत्सनापूर्ण वागणुकीमुळे ध्रुवाला मोठे दुःख झाले. तो रडत रडत आपली आई सुनीती हिच्याजवळ गेला आणि त्याने तिला सर्व हकीकत सांगितली. सुनीती म्हणाली, बाळा, तुझी आई सुरुची हिने योग्य तेच सांगितले. भगवंतांच्या आराधनेशिवाय तुझे मनोरथ पूर्ण होणार नाहीत. आईचे बोलणे ऐकून राज्यप्राप्तीच्या उद्देशाने बालक ध्रुव भगवंताचे भजन करण्यासाठी बाहेर पडला. रस्त्यात त्याला नारद मुनी भेटले. त्यांनी त्याला मागे फिरवण्याचा प्रयत्न केला. राज्य देवीहून असे सांगितले, परंतु आपल्या निश्चयावर ध्रुव दृढ राहिला. तेव्हा नारदांनी त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या द्वादशाक्षर मंत्राचा व चतुर्भुज भगवान विष्णूच्या ध्यानाचा उपदेश करून आशीर्वाद दिला. ध्रुव यमुनेच्या तटावर मधुबनात जाऊन तप करू लागला. त्याला तपापासून परावृत्त करण्यासाठी नाना प्रकारच्या भयाची व लोभाची कारणे पुढे आली, परंतु तो आपल्या व्रतावर आढळ राहिला. तेव्हा भगवंतांनी त्याच्या एकनिष्ठ भक्तीने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले. देवर्षी नारदांकडून ही बातमी मिळाल्यावर राजा उत्तानपाद आपला पुत्र उत्तम व 2 राण्या यांच्याबरोबर त्याला आणण्यास निघाला. तपोमूर्ती ध्रुव त्यांना वाटेत भेटला. राजाने हत्तीवरून उतरून त्याला आलिंगन दिले. त्यानंतर मोठ्या उत्साहाने व समारंभपूर्वक त्याला हत्तीवर बसवून नगरीमध्ये आणले. शेवटी ध्रुवाकडे राज्य सोपवून राजाने स्वतः वानप्रस्थ आश्रम घेतला.
पुढचा प्रश्न, आर्तभक्ताची लक्षणे काय आहेत? उत्तर, शारीरिक किंवा मानसिक संताप, संकट, शत्रुभय, अपमान, चोर, डाकू, रोग, अत्याचारी किंवा हिंस्त्र प्राण्यांचे आक्रमण इत्यादींमुळे जो घाबरून गेला आहे व त्यापासून सुटका करून घेण्यासाठी जो पूर्ण विश्वासाने व हृदयातील अढळ श्रद्धेने भगवंतांचे भजन करतो तो आर्त भक्त होय. आर्तभक्तांमध्ये गजेंद्र, जरासंधाने बंदीत घातलेले राजे इत्यादी पुष्कळ मानले जातात, परंतु सती द्रौपदीचे यात नाव मुख्यतः घेतले जाते. द्रौपदी ही राजा द्रुपदाची मुलगी होती. ती यज्ञवेदीतून उत्पन्न झाली होती. तिच्या शरीराचा सुंदर असा श्यामवर्ण होता, म्हणून तिला कृष्णा असे म्हणत. द्रौपदी मोठी गुणवान, पतिव्रता, आदर्श गृहिणी आणि भगवंताची खरी भक्त होती. द्रौपदी ही श्रीकृष्णाला पूर्ण ब्रह्म सच्चिदानंद घन परमेश्वर मानत होती आणि भगवंतही तिच्यापासून आपल्या अंतरंग लीलाही लपवून ठेवीत नसत. ज्या वृंदावनातील पवित्र गोपी प्रेमाच्या दिव्य गोष्टी गोपींच्या पतिपुत्रांनाही माहीत नव्हत्या, त्या लीला सुद्धा द्रौपदीला माहिती होत्या. म्हणून चीरहरणाच्या वेळी द्रौपदीने भगवंताला गोपी जनप्रिय असे म्हणून हाक मारली होती. जेव्हा दुष्ट दुःशासन दुर्योधनाच्या आज्ञेने एक वस्त्र नेसलेल्या द्रौपदीला सभेमध्ये आणून जबरदस्तीने तिची साडी फेडू लागला आणि कुणाकडूनही रक्षण होण्याचे कोणतेही लक्षण द्रौपदीला दिसेना, तेव्हा द्रौपदीने स्वतःला सर्वसी असहाय्य समजून आपला परमसहाय्यक व परमबंधू अशा परमात्म्या श्रीकृष्णाचे स्मरण केले. तिला असा पूर्ण विश्वास होता की मी आठवण करताच भगवंत नक्की येईल, माझी आर्त पुकार ऐकून त्याला राहवणार नाही. द्रौपदीने भगवंताचे स्मरण करून म्हटले. महाभारतातला हा श्लोक आहे. म्हणजे भगवद्गीतेबरोबरच आपल्याला महाभारताचा सुद्धा अभ्यास होतोय, संस्कृतचा सुद्धा अभ्यास होतोय. असो श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूयात. गोविंद द्वारका वासिन कृष्ण गोपी जनप्रिय, कौरवे परिभूता माम किम न जानासी केशव, हे रमानाथ व्रजनाथार्तिनाशन, कौरवार्णवमग्नाम माम उद्धरस्व जनार्दन, कृष्ण कृष्ण महायोगिन विश्वात्मन विश्वभावन, प्रपन्नाम पाहि गोविंद कुरुमध्ये वसीदतीम. त्याचा अर्थ बघूयात या श्लोकाचा, महाभारतातल्या श्लोकाचा. हे गोविंदा, हे द्वारकावासी, हे श्रीकृष्णा, हे गोपीजन प्रिया, हे केशवा, कौरव माझा अपमान करीत आहेत, हे काय तू जाणत नाहीस? हे नाथा, हे लक्ष्मीनाथा, हे व्रजनाथा, हे दुःखनाशना, हे जनार्दना, कौरवरूपी समुद्रामध्ये बुडत असलेल्या मला वाचव. हे कृष्ण, हे कृष्णा, हे कृष्णा, हे कृष्णा, हे महायोगी, हे विश्वात्म्या, विश्वभावना, हे गोविंदा, कौरवांच्या हाती सापडलेल्या व तुला शरण आलेल्या मज दुःखी स्त्रीचे रक्षण कर. तेव्हा द्रौपदीची हाक ऐकताच जगदीश्वर भगवंतांचे हृदय विरघळून जाते व ते त्यक्त्वा शय्यासनम पद्भ्याम कृपालु कृपयाभ्यगात. कृपाळू भगवंत कृपेने परवश होऊन शय्या सोडून पायीच धावले. कौरवांच्या दानवी सभेमध्ये भगवंताचा वस्त्रावतार झाला. द्रौपदीच्या एका वस्त्रातून दुसरे, दुसऱ्यातून तिसरे अशा प्रकारे भिन्न भिन्न रंगाची वस्त्रे निघू लागली. वस्त्रांचा तेथे ढीक पडला. योग्य वेळी आवडत्या भावाने पोचून आपल्या द्रौपदी भगिनीची लाज राखली. शेवटी दुःशासन थकून खाली जमिनीवर बसला. पुढचा प्रश्न या श्लोकावरचा, जिज्ञासू भक्ताची लक्षणे कोणती आहेत? म्हणजे आपण जे श्लोकामध्ये 4 भक्तांचे प्रकार बघितले, प्रत्येक भक्ताचा प्रकार आपल्याला प्रश्न उत्तराद्वारे गीता प्रेस गोरखपूर म्हणजेच जगदयालजी गोयंदकाजी आणि त्याचे अनुवाद करणारे कुलकर्णी महोदय हे आपल्याला समजावून सांगतायत. या गीता प्रेस गोरखपूर, जगदयालजी गोयंदका आणि अनुवाद करते कुलकर्णी महोदय या सर्वांचे आपण अत्यंत आभारी आहोत. पुढचा प्रश्न, जिज्ञासू भक्ताची लक्षणे कोणती आहेत? उत्तर, धन, स्त्री, पुत्र, गृह इत्यादी वस्तूंची, रोग संकटादींची पर्वा न करता एकमात्र परमात्म्याला तत्वतः जाणण्याच्या इच्छेने जो एकनिष्ठ होऊन भगवंतांची भक्ती करतो त्या कल्याणाची इच्छा करणाऱ्या भक्ताला जिज्ञासू असे म्हणतात. जिज्ञासू भक्तांमध्ये परीक्षित इत्यादी अनेकांची नावे आहेत, परंतु उद्धवाचे नाव विशेष प्रसिद्ध आहे. श्रीमद भागवताच्या 11 स्कंदामध्ये 7व्या अध्यायापासून 30व्या अध्यायापर्यंत भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला मोठ्या दिव्य ज्ञानाचा उपदेश दिला आहे. तो उद्धव गीता या नावाने प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न, पुढच्या भक्ताचं लक्षण, ज्ञानी भक्त. ज्ञानी भक्ताची लक्षणे कोणती? उत्तर, ज्यांनी परमात्म्याला प्राप्त करून घेतले आहे, ज्यांच्या दृष्टीने एक परमात्माच उरलेला आहे, परमात्म्याशिवाय आणखी काहीही नाही, आणि अशा प्रकारे परमात्म्याला प्राप्त करून घेतल्यामुळे ज्यांच्या सर्व कामना निश्शेषपणे संपलेल्या आहेत व अशा स्थितीमध्ये जे सहज भावनेने परमात्म्याचे भजन करतात ते ज्ञानी होत. 9व्या अध्यायातील 13व्या
व 14व्या श्लोकात आणि 10व्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकात व 15व्या अध्यायातील 19व्या श्लोकामध्ये ज्यांचे वर्णन आले आहे ते निष्काम अनन्यप्रेमी साधक भक्त सुद्धा ज्ञानी भक्तांच्या मध्ये मोडतात. ज्ञानी भक्तांच्या मध्ये शुकदेव, सनक, नारद आणि भीष्म इत्यादी प्रसिद्ध आहेत. बालक प्रल्हादालाही ज्ञानी भक्त मानले जाते. प्रल्हादाला मातेच्या गर्भात असतानाच देवर्षी नारदांकडून उपदेश मिळाला होता. प्रल्हाद हा दैत्यराज हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. हिरण्यकश्यपू भगवंताचा द्वेष करीत असे आणि प्रल्हाद हा भगवंताचा भक्त होता. त्यामुळे हिरण्यकश्यपूने त्याला फार त्रास दिला. त्याला सापाकडून डंसविले, हत्तीकडून तुडवले, घरावरून टाकून दिले, समुद्रात फेकून दिले, आगीत टाकले. तसेच गुरूंच्याकडून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. त्याला बलवानांनी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवंत त्याला वाचवतच राहिले. त्याच्यासाठी भगवंतांनी श्री नृसिंहाच्या रूपात प्रकट होऊन हिरण्यकश्यपूचा वध केला. कोणत्याही भयाने न घाबरणे हे प्रल्हादाच्या ज्ञानस्थितीचे सूचक आहेत. परंतु त्याने लहानपणीच गुरुगृहामध्ये असताना आपल्या 6 मुलांना जो दिव्य उपदेश केला त्यावरूनही तो ज्ञानी होतो हे सिद्ध होते. आता इथे भक्त प्रल्हाद आणि नृसिंहाचा उल्लेख आला म्हणून फक्त उल्लेख करतो. आपला जो दुसरा चॅनल आहे, म्हणजे दुसरी जी वाहिनी आहे, केदार पूजा प्रवास नाव ज्याचं आहे, ज्या चॅनलचं नाव आहे, त्या चॅनलवरती कोळे नरसिंहपूरच्या नरसिंह मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो आणि त्या नरसिंह मंदिराचा आम्ही व्हिडिओ बनवला होता. खूप सुंदर व्हिडिओ झालेला आहे. तुम्हाला जर नरसिंह मंदिर वैशिष्ट्यपूर्ण नरसिंह मंदिर बघायचं असेल तर आपल्या दुसरा चॅनल केदार पूजा प्रवास चॅनलवरती जा आणि तिथे जाऊन कोळे नरसिंहपूर नावाचा आपला व्हिडिओ बघा. या दोन्हीच्या लिंक मी आपल्या ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देतो, माझ्या चॅनलची सुद्धा देतो आणि त्या कोळे नरसिंहपूर व्हिडिओची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. नृसिंह भक्ती करण्यासाठी किंवा नृसिंहाचं विशेष मंदिर बघण्यासाठी तो व्हिडिओ अवश्य बघा, ही आपल्याला विनंती आहे. चला तर क्रमशः करूयात, आपलं वाचन क्रमशः करूयात. प्रल्हादाची सुंदर गोष्ट भागवत व विष्णू पुराण यांच्यामध्ये वाचावी. आणि आणखी एक संदर्भ मी तुम्हाला दिला की आपला व्हिडिओ बघावा नृसिंह मंदिराचा, म्हणजे तिथे प्रल्हादाची भक्ती नाही तुम्हाला बघायला मिळणार, पण नरसिंहाचं सुंदर मंदिर मात्र नक्की तुम्हाला बघायला मिळेल. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. पुढचा प्रश्न, येथे च शब्दाचा प्रयोग करून काय सूचित केले आहे? उत्तर, च या शब्दाचा प्रयोग करून भगवंतांनी अर्थार्थी, आर्त व जिज्ञासू भक्तांच्या पेक्षा ज्ञानी भक्ताची विलक्षणता व श्रेष्ठता सूचित केली आहे. 17व्या, 18व्या व 19व्या श्लोकामध्ये ज्ञानी भक्ताचा जो महिमा सांगितला आहे त्याचाच संकेत च याच्याद्वारे येथे सूत्ररूपाने केलेला आहे. बघा, आपल्याला संस्कृतचं सुद्धा ज्ञान होतंय या उपक्रमामुळे. पुढचा प्रश्न, या 4 प्रकारच्या भक्तांमध्ये एकापेक्षा दुसरा अधिक चांगला कोण आहे व का? उत्तर, भगवंतांवर दृढ विश्वास ठेवून कोणत्याही प्रकारे भगवंताचे भजन करणारे सर्वजण उत्तम होत. म्हणून भगवंतांनी चौघांनाही या श्लोकात सुकृती व 18व्या श्लोकात उदार असे म्हटले आहे. परंतु येथील वर्णनातील अपेक्षेप्रमाणे तारतम्याने पाहिल्यास असे वाटते की अर्थार्थीपेक्षा आर्त चांगला, आर्तपेक्षा जिज्ञासू चांगला आणि जिज्ञासूपेक्षा ज्ञानी भक्त चांगला आहे. कारण अर्थार्थी हे सांसारिक भोग हे सुखाचे कारण समजून त्यांच्या प्राप्तीच्या कामनेने भगवंतांना भजतात. त्यांना भगवंतांचा प्रभाव पूर्णपणे ठाऊक नसतो, भगवंतांबद्दल त्यांना प्रेम नसते, म्हणूनच ते भोगांची आकांक्षा बाळगतात. आर्त भक्त सुखभोगासाठी भगवंतांकडून कधी काही मागत नाहीत. यावरून असे सिद्ध होते की अर्थार्थीपेक्षा आर्त भक्तांना भगवंताबद्दल अधिक प्रेम वाटते. परंतु त्यांचे शरीर सुख, मान, मरातब इत्यादींच्या मध्ये काहीसे विभागलेले असते. म्हणून ते घोर संकट आल्यावर किंवा अपमानित झाल्यावर त्यापासून वाचण्यासाठी भगवंतांना हाक मारतात. जिज्ञासू भक्तांना सुखोपभोग नको असतो व ते लौकिक संकटांना घाबरत नाहीत. त्यांना फक्त भगवंतांना तत्वतः जाणण्याची इच्छा असते. यावरून हे असे सिद्ध होते की भक्त सांसारिक भोगापेक्षा आसक्त नसतात, परंतु त्यांना मुक्तीची कामना असते. म्हणून त्यांचे प्रेम सुद्धा अर्थार्थी व आर्त यांच्यापेक्षा विलक्षण व अधिक असले तरी ज्ञानी भक्तापेक्षा कमीच होय. परंतु भगवंतांच्या संपूर्ण स्वरूप तत्वाला जाणणारे ज्ञानी भक्त कोणत्याही अपेक्षेविना स्वाभाविकपणे भगवंतांना निष्काम प्रेम भावनेने नित्य निरंतर भजतात. म्हणून ते सर्वोत्तम होत. पुढचा प्रश्न, येथे अर्जुनाला भरतर्षभ या नावाने संबोधित केले आहे, यात कोणता हेतू आहे? उत्तर, अर्जुनाला भरतवंशीयांमध्ये श्रेष्ठ असे म्हणून भगवंतांनी हे सूचित केले आहे की तू सुकृती आहेस, म्हणून तू माझे भजन करीतच आहेस.
आणि पुढे येतो 17व्या श्लोकाचा संबंध. परंतु आपलं रेकॉर्डिंग चालू करून बराच वेळ झालेला आहे. आपल्याला ऐकायला सोयीस्कर पडावं म्हणून आपण छोटे छोटे भाग करत आहोत. आपण ह्या भागामध्ये इथेच थांबतो आहोत. पुढच्या भागामध्ये आपण 17व्या श्लोकापासून आरंभ करूयात. आपल्याला नेहमीची विनंती की आपले हे जर व्हिडिओ म्हणजे चलचित्र, मराठीमध्ये ज्याला चलचित्र म्हणतात, हे चलचित्र आपल्याला आवडत असतील तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी कॉमेंट करा म्हणजे टिप्पणी करा, आणि आपल्या चॅनलला म्हणजेच वाहिनीला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे सदस्य व्हा आपल्या चॅनलचे. आणि हे भगवद्गीतेचं ज्ञान जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना, विशेषतः आपल्या पुढच्या पिढीतल्या लोकांना म्हणजे मुलांना, मुलींना या व्हिडिओच्या लिंक पाठवा, ही तुम्हाला नम्र विनंती आहे. चला तर मग पुढच्या 47व्या भागामध्ये भेटूयात, जिथे आपण भगवद्गीता अध्याय क्रमांक 7च्या 17व्या श्लोकापासून आरंभ करूयात. तोपर्यंत आपणा सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी. धन्यवाद.